विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ध्येय प्रकाशन अकॅडमी संचलित आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 5 जानेवारी 2025 जी संपन्न झाली, त्याचा निकाल लागून 8 दिवस झालेले आहेत. आज आपण त्या परीक्षेचा आपण मेरिट लिस्टमधला तालुका स्तर लेव्हल हा पाहणार आहोत. तर चला आपण या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेली आहे, की आपलं तालुकास्तरीय मेरिट लिस्ट आपल्या तालुक्याची कशी पाहावी. या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या वेबसाईटच्या इंटरफेसला गेल्यावर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. इथं वेगवेगळे टॅब आहेत. जसं रिझल्ट पाहण्यासाठी रिझल्ट होता, रिचेकसाठी रिचेक होता, हेल्प सेंटरसाठी हेल्प सेंटर होता. तसं मेरिट लिस्ट पाहण्यासाठी हा ऑप्शन आहे. मेरिट लिस्ट ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये तालुका मेरिट लिस्ट पाहणं गरजेचं आहे. जो वर्ग पाहायचा आहे, तो वर्ग या ठिकाणी निवडायचा आहे. समजा मी पहिलीचा वर्ग निवडलेला आहे आणि या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण आहोत, तर या ठिकाणी समजा मी या ठिकाणी सातारा निवडलेला आहे आणि साताऱ्यामधून समजा कोणता तालुका निवडलेला आहे, तालुक्यांची लिस्ट आलेली आहे. जसं की या ठिकाणी मी खटाव तालुका निवडलेला आहे आणि सर्चमध्ये गेलेलो आहे. मी काय केलं, कोणती लेव्हल आहे, तालुका मेरिट लिस्ट. स्टँडर्ड कोणतं आहे, पहिलीचं आहे. सातारा जिल्हा या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आणि तालुका. आपल्या तालुक्याचं मेरिट लिस्ट पाहायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल, त्याबरोबर तुम्हाला तालुक्यामधील त्या खटाव तालुक्यामध्ये त्या तालुक्याच्या मेरिटमध्ये हे पहिलीचे हे मुलं लागलेले आहेत. या ठिकाणी त्यांची नावं दिसतायत. जिल्हा, तालुका, सेंटरचं नाव दिसत आहे. त्यांचं पर्सेंटेज दिसत आहे. त्यांची रँकिंग ही दिसत आहे. ह्याला काही नियमावली आहे. तालुक्यापासून, जिल्ह्यापासून आणि आपल्या विभागापासून राज्य लेव्हलला कोणताही क्रायटेरिया नाही. परंतु विद्यार्थ्यांची नावं, क्रमांक हे देणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून आपण हे क्रमांक काढलेले आहेत. ह्याला काही क्रायटेरिया आहेत. त्या क्रायटेरियानुसार त्या विद्यार्थ्यांना अ, सन्मान या ठिकाणी होणार आहे. आता या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही तुमचा तालुका निवडू शकता. आता मी सातारा जिल्ह्यामध्ये दुसरा तालुका मला जर निवडायचा असेल, तर अशा पद्धतीने मी दुसरा तालुकाही निवडू शकतो. समजा मी कराड निवडला आणि कराडला इथं सर्च केलं. ऑलरेडी मी तर तालुका मेरिट लिस्ट, स्टँडर्ड आणि सातारा जिल्हा टाकलेलाच आहे. तर अशा पद्धतीने इथं लिस्ट दिसत आहे. या ठिकाणी मोठी लिस्ट दिसत आहे. आपापल्या तालुक्यामधून बसलेल्या विद्यार्थ्यानुसार या ठिकाणी आणि काही नियमावलीनुसार विद्यार्थ्याचं मेरिटनुसार या ठिकाणी लिस्ट त्या ठिकाणी ओपन होतील. असा तुम्हाला जर जिल्हा तुमचा जो असेल, त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही क्लिक करू शकता. जसा पुणे जिल्हा आहे. पुण्यामध्ये मला 5वीचं मेरिट पाहायचं आहे तालुका लेव्हलला आणि कोणता तालुका आहे हेही महत्त्वाचं आहे. इथं वेगवेगळे तालुके असतात. आपल्या तालुक्यानुसार हे तुम्ही त्याची निवड करू शकता. तर मी दौंड तालुका निवडलेला आहे आणि तर सर्च बॉक्समध्ये टाकल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी दौंड तालुक्याचे विद्यार्थी दिसत आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला तालुका मेरिट लिस्ट पाहून आपला त्या ठिकाणी कोणता क्रमांक आहे किंबहुना त्या तालुक्याला कितीचं मेरिट लागलेलं आहे हे देखील पाहता येईल. आपल्याला एखाद्या वेळेस त्या मेरिट लिस्टमध्ये स्थान नाही भेटलं, तरी ती ती ताकद पाहून ते दुसऱ्याचं कौतुकही करता आलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात माझं नाव त्या ठिकाणी त्या लिस्टमध्ये कसं असेल यासाठी प्रयत्नही केला पाहिजे. सर्वांच्या सोबत आपण राहून एक मोठा विजय मिळवणार आहोत. त्यामुळं त्या परिवारातील विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवलेले आहेत, त्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि सर्वांनाच पुढील कार्यासाठी, पुढील ॲडमिशनसाठी पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा देतो. आपला इत्योचित असा सन्मान वेगवेगळ्या कार्यक्रमातून होणार आहे. त्याचंही तुम्हाला अनाउन्समेंट लवकरच समजेल. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.